मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे। मात्र अशामध्ये मुंबईकरांना सावध राहण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिलाय। कारण मुंबईमधील 12 ब्रिज धोकादायक जाहीर करण्यात आलेत। या ब्रिजचा गणेशोत्सव काळात कमीत कमी वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। याचाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत। मात्र त्याआधीच मुंबई महानगरपालिकेने काही महत्त्वाची आव्हानं मुंबईकरांना केली आहेत। ती आव्हानं म्हणजे मुंबईतले 12 धोकादायक पुलांवर तुम्ही वर्दळ कमी करा आणि त्याचा कमीत कमी वापर करा। ती कुठली ब्रिज आहे ते म्हणजे चिंचपोकळीचा ब्रिज झाला, लालबागचा ब्रिज झाला, भायखळ्याचा ब्रिज झाला, अशी 12 ब्रिजेसची नावं मुंबई महानगरपालिकेने दिली आहेत जी धोकादायक आहेत। विशेष म्हणजे लालबाग, परळ, चिंचपोकळी या भागांमध्ये अनेक मोठे मोठे गणपती आहेत। अनेक गणपतींची आगमन सोहळे पार पडले आहेत। मात्र अजून काही गणपतींचे आगमन सोहळे पार पडणं बाकी आहे। लाखोच्या संख्येने नागरिक या ब्रिजचा वापर करतात। मात्र विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केले, कारण का हे ब्रिज धोकादायक आहे। अजूनही या ब्रिजेसचं पुलांचं काम सुरू आहे। त्यामुळे या ब्रिजवर कमीत कमी गर्दी करावी आणि कमीत कमी वापर या ब्रिजेसचा न करता जे इतर पर्यायी मार्ग आहेत त्या पर्यायी मार्गांचा वापर करा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।